तांकांच आमचो वोट. जे आमच्या कामगारांचे खळखळ आहा तांकांच आमचे मत. आम्ही या बीजेपीचे जे पळय लोक आहात भ्रष्ट भ्रष्ट म्हणलं ते नाव सुद्धा तयार करताय. भ्रष्ट सारखे भ्रष्ट बरबाद हे लोकांक भायर मारपाची गरज आहा. आणि आयज हांव सांगता की कितेंय जावं वॉट एव्हर इट टेक्स वी विल फायट द बीजेपी. बीजेपीक फायट दितले आणि या बीजेपीक आम्ही जाग्यार हाडटले. देशवाय ऑल ओव्हर इंडिया आम्ही उलो मारता आणि गोंयाय उलो मारता. आहात तुम्ही आमच्या बरोबर? अरे विदेश इतले सांगून तुमकां सगळ्यांक नमस्कार करून देव बरें करूं म्हणटा आणि म्हजी दोन उतरां सोंपयता. आमी वेलकम कॉम्रेड राजू. वेल वेलकम आमचो कॉम्रेड बाब अमित पाटकर एंड अदर्स. थँक्यू. या पुराय देशभर सगळे सेंट्रल युनियन जितले ट्रेड आसा तांचो जो आज भारत बंद जो नारो दिल्लो ताका गोंय राज्यान सगळे विविध भागांतल्यान आयिल्ले सगळे युनियन रायट फ्रॉम पेडणे टू काणकोण आमकां सगळ्यांक येवकार म्हजो नमस्कार. माचयेर आशिल्ले आमचे सगळे लिडर बाब क्रिस्तोफर फोन्सेका आसतलो, राजू मंगेशकर, आमचे बाब प्रसन्ना उडगी, नरेश गांवकर, सुहास नायक आणि इतर सगळे लिडर. आणि तुम्ही सगळे गोंयच्यान आयिल्ले गोंयचे गोंय घडोवपाक तुमचो वांटो आशिल्ले सगळे गोंयचे वर्करांक म्हजो सलाम. म्हाका दिसता आयचो हो स्ट्रायक फक्त प्रोटेस्ट न्ही पूण ज्या पद्दतीन हे सरकार आमच्या देशाची इकॉनॉमी खंयच्या डायरेक्शनान वता ताजो म्हाका दिसता हे उक्ते करपाक आज तुमी हांगा सगळे एकठांय जाल्ले आसा. देशान 29 लेबर कायदे जे आशिल्ले ते मर्ज करून केंद्र सरकार आज 4 नवे कायदे हाडपाक सोदता. सगळे लिडर या कायद्याचे महत्व हे कायदे जर तर मर्ज झाले 29 कायदे जर तर गेले जाल्यार तुमचे हक्क कशे वतले हे तुमच्या मुखार दवरला. हांव चड उलयना पूण ह्या कायद्याचो डिसएडवांटेज आणि तुमकां धोको कितें जातलो हे मातशें तुमच्या मुखार दवरता. हे कायदे जर तर आयले जाल्यार पयले म्हणल्यार जी थ्रेशोल्ड आसा गव्हर्नमेंट अप्रुवल ले ऑफ करपाची ती 100 वयल्यान 300 आमदाराचेर ताडी व्हेल्ली आसा. म्हणल्यार हाच्या वयल्यान लार्ज स्केल रिट्रेंचमेंट हे विदाउट स्क्रुटिनीच्या कित्यावर जातले. दुसरे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट जो आसा तो आनी एक्सपांड केल्लो आसा. ताच्या वयल्यान इन्स्टिट्युशनायझेशन ऑफ हायर एंड फायर प्रॅक्टीस ही लागू जातली. आज वायट दिसता आमकां गोंयकार म्हणून कित्याक गोंय म्हणटा ते आज नंबर 1 जाला इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट रेट. जे या देशातलो प्रधानमंत्री ज्याने नीती आयोग स्थापना केली आणि त्या नीती आयोगाचो जो चेअरमॅन आसा तो नीती आयोगाचो रिपोर्ट सांगता की गोंयान 9.7 द टॉप 3 स्टेट्स देशभरात. आज हे कायदे जर तर आयले जाल्यार म्हाका दिसता जो ह्या देशान जे PSU आशिल्ले जेन्ना पयले सरकार जेन्ना इंडिपेंडंट जाले जेन्ना पंडित जवाहरलाल नेहरून जेन्ना देश घडोवपाचो प्रयत्न केलो तेन्ना देशाचे बजेट फक्त 500 करोड रुपये आशिल्ले. ह्या देशान एक सुई सुद्धा तयार जायनाशिल्ली पूण तांणी पब्लीक सेक्टर युनिट्स उबारले आणि तातूंतल्यान लार्ज स्केल एम्प्लॉयमेंट ह्या देशान जनरेट जालो. गेल्ली 70 वर्सां ह्या पब्लीक इन्व्हेस्टमेंटांतल्यान ह्या देशान प्रत्येक मनशाक रोजगार मेळ्ळो.
पूण गेल्ली 12 वर्सां आमी पळयता की ह्या नरेंद्र मोदीचो सरकार सिस्टमॅटिकली हे PUCs जे आसात ते तो विकत आसा. आता हे PUC जर तर विकले जाल्यार जातले कितें? PUC म्हणटा ते फक्त कंपनीनी दे वर द इन्स्ट्रुमेंट्स विच बिल्ड दिस नेशन. आणि हे जर तर विकले जाल्यार पब्लीक सेक्टरान जे लोक कामाक आशिल्ले ते परत प्रायवेटायझेशन जातले. आणि जो तुमचो हक्क आसा ह्या पब्लीक सेक्टराच्या माध्यमांतल्यान सोशल जस्टीस थ्रू रिजर्वेशन मेळटाले, रिजनल इकॉनॉमिक बॅलन्स मेळटालो आणि पब्लीक अकाउंटेबिलिटी आशिल्ल्यो इन सर्टन क्रिटिकल सेक्टर्स. पूण प्रायवेटायझेशन जर जाले जाल्यार डाऊनसाइज जातले, आउटसोर्सिंग जातले आणि कॉन्ट्रॅक्च्युअल जातले आणि तुमकां हायर एंड फायर पॉलिसी यूज जातली. आज आमी सदांच सांगता की आमचो संविधान धोक्यान आसा. संविधान धोक्यान आसा हाचो अर्थ कितें? की या देशातल्या प्रत्येक नागरिकाचो जो अधिकार आसा तो त्या संविधानान बरयल्लो आसा. पूण आमी सिस्टमॅटिकली पळयता गेली 12 वर्सां या नरेंद्र मोदीचो सरकार नवे नवे कायदे हाडटा आणि संविधानान दिल्लो हक तुमचे कडल्यान काडपाक